बघतो की ज्यावेळेस आपण नॉर्मल जीवन जगत होतो, जसं की प्रॅक्टिस नव्हती म्हणजे जसं मनात येईल तसं वागणं, ते त्या पद्धतीने जगत होतो. तर त्यावेळेस बघा तुम्ही, की त्यावेळेस आपली जी मानसिकता होती ती कशी होती, ओके. की अ, मनात येईल तसं वागायचं आणि अ, जसे विचार येतील तसं त्याच्यामागे फ्लोट व्हायचं. ओके. तर भगवान बुद्धांच्या काळामध्ये अ, जे प्रॅक्टिशनर होते किंवा जे भिक्खू बनायचे ते मोस्टली एज्युकेटेड आणि सर्व एज्युकेटेडच असायचे. तर हे एज्युकेटेड जे म्हणजे थोडं शिक्षण असलं किंवा थोडंसं मॅनर्स लहानपणापासून असले तर प्रॅक्टिस जी असते ती एकदम म्हणजे त्याला फोर्स येतो. असं नाही की जे अशिक्षित आहे ते करत नाही किंवा जे कमी शिकलेले आहे असं काहीच नाही. ओके. परंतु आजच्या काळामध्ये एज्युकेशनचा थोडाफार तर फरक पडतो. त्या काळातही होता. तर त्या काळामध्ये ज्यावेळेस भिक्खू अ, डिटरमाइन करायचे प्रॅक्टिसला डिटर्मिनेशन करायचे. तर ते त्यांचं 100% टाकायचे. त्यांचे त्यांचं 100% प्रॅक्टिसमध्ये टाकायचे. जे प्रिन्सिपल जे अ, भगवान बुद्धांनी अ, टाकून दिलेले होते, जे काही विनय होते ते शुअर त्याला फॉलो करायचे. तर त्यावेळेस एकूण 500 भिक्खू 500 लोकांचा जो समूह आहे, तो एक सोबत भिक्खू म्हणजे उपसंपदा सॉरी सामनेर बनण्यासाठी येतात, म्हणजे भिक्खू बनण्यासाठी येतात. आवाज येत आहे ना तुम्हाला सगळ्यांना? हो, येतोय सर. ओके, ओके. ठीक आहे. तर बनण्यासाठी येतात. तर हे 500च्या 500 अ, अ, डिटरमाइन करतात. डिटर्मिनेशन म्हणजे अधिष्ठान ठेवतात, की आम्हाला म्हणजे चांगली प्रॅक्टिस करून अ, मग आणि फल प्राप्त करायचं. तर आपण बघा, की जेव्हा आता तुम्ही अ, बरेच जण कोणाचे 8 दिवस झाले, सॉरी कोणाचे 12 दिवस, 14 दिवस झालेले आहेत प्रॅक्टिसला. सॉरी. तर कोणाला 12 दिवस, 14 दिवस झाले. 12 दिवस किंवा 14 दिवस आधीची मेंटॅलिटी बघा, मानसिकता आणि आताची मानसिकता बघा आणि अ, जे शील बरोबर पालन करतायत ते ते चेक करा ज्यावेळेस त्यांची मानसिकता कशी होती आणि आता कशी आहे. मी ज्यांना अ, थोडंसं प्रॅक्टिसमध्ये अ, समाधी प्राप्त होत आहे, कॉन्सन्ट्रेशन प्राप्त होत आहे. अ, जे जे ध्यानामध्ये आहेत. ओके. ध्याना म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये, उच्च समाधी, उच्च ध्यानामध्ये आहेत. तर ते कंपेअर करा, की त्यांची आताची मानसिकता म्हणजे आता त्यांचं मन कसं ज्यावेळेस ते अ, ध्यानामध्ये असतात किंवा समाधीमध्ये असतात, तर त्यांचं मन कसं असतं? इव्हन दिवसभर त्यांची मानसिकता कशी असते? आणि ज्यावेळेस नुसतं आपण दुर्गुणामध्ये असतो, ज्यावेळेस आपण नुसतं सामान्य जीवन, ज्याला आपण सामान्य जीवन जगणं म्हणतो, नॉर्मल लाईफ. तर त्यावेळेस आपण आपण म्हणतो, की आपण आपल्या मनासारखं वागायचं आहे. परंतु जर दुर्गुण नष्टच नाही केलेले, दुर्गुण नष्ट करण्याचा प्रयत्नच नाही, तर साहजिक आहे, की जास्तीत जास्त प्रभाव असतो. इव्हन आपण म्हणू, की प्रॅक्टिस करणारे व्यक्तीही काही-काही जण चांगले असतात. परंतु शुअर तिथं ग्रीड, हेट्रेड, डिलिजन म्हणजे लोभ, दोष, मोह खूप प्रबळ असतो. कुठं ना कुठं त्यांचा मी पक्काच असतो. तर फक्त धम्म
म्हणजे फक्त ध्यानच एक आहे, शीलच एक असं आहे, की ज्यामुळं रिमूव्हल जे आहे आता दुर्गुणांचं ते शक्य होऊ शकतं. तर तुम्ही स्वतः कंपेअर करा, की आता ज्यांना 7 महिने, 8 महिने झाले, 6 महिने झाले आणि जे सध्या समाधीमध्ये आहेत. तर समाधीमध्ये त्यांचे जे दुर्गुण असतात अ, अ, लोभ, दोष, मोह, तृष्णा, तृष्णा ही जी तृष्णा आहे ही जी तृष्णा आहे ही सगळ्यात मेन 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 कॉज आहे या सगळ्या दुर्गुणांना धरून ठेवण्यासाठी. असं तुमचा चिकड असतो तुमचं जे कीचड असतो. तो कीचड काय करतो अ, पूर्ण त्याच्यामध्ये पाणी टाकलं की ते एकवटल्या जातं आणि पूर्णच्या पूर्ण मातीला धरून ठेवतो स्वतः. सेम तसंच तसंच आपल्या मनामध्ये पण आहे. अजागरूकता जिथं-जिथं असेल, तिथं-तिथं आपले दुर्गुण एकवटल्या जातात. तिथं-तिथं आपले दुर्गुण कामी पडत असतात. तर जिथं-जिथं कम्फर्ट नसेल, मानसिक कम्फर्ट नसेल, हं, मानसिक मानसिकता सॉरी जिथं-जिथं मनामध्ये शांतता नसेल, तर तिथं शेवट दुर्गुणच काम करत असतात. एक वाक्य आहे, "इफ वी आर नॉट पीसफुल, इट मीन्स डिफाइलमेंट्स वर्किंग." हे हे वाक्य आहे. तर जर आपण शांत नसणार, तर समजून घ्या की दुर्गुण काम करतायत. ओके. सिंपल आहे. तर हे कंपेअर करायचं आपण की आपली आपली जी लाईफ आहे, आपलं जे जीवन आहे, ते प्रॅक्टिसच्या आधी आणि प्रॅक्टिसमध्ये असं आहे. तर जे ज्ञानामध्ये आहेत, जे हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये त्यांना तुम्ही याच्यामध्येच आहेत बरेच जण. त्यांना तुम्ही विचारा त्यांना कसं वाटतं. ते एक्सप्लेन नाही करू शकणार कधीच. कारण की तो जो अनुभव आहे, तो प्रीती आणि सुखाच्या समोर राहतो. ते सांगूच नाही शकणार. त्यांच्याकडे शब्द नाही आहेत, की त्यांना कसं वाटतं. कारण की दुर्गुण सबसाईड झालेले असतात. म्हणजे दुर्गुण जे आहे ते पूर्णपणे खाली गेलेले असतात. तिथं दुर्गुण काम करत नाहीत समाधीमध्ये. ओके. त्यांचं जे अ, त्यांचं जे वर्क असतं ते सस्पेंडेड झालेलं असतं. ते ॲक्टिव्ह मोड नसते मोडमध्ये नसतात. ते पॅसिव्ह होऊन जातात पूर्णपणे. म्हणजे जसं झोपून जातो आपण, त्यावेळेस आपण काही करू शकतो का? बिलकुल काही नाही करू शकत. आपण त्यावेळेस पॅसिव्ह म्हणजेच झोपलेल्या अवस्थेमध्ये आपण कोणतीही शारीरिक आणि मानसिक क्रिया चालत नाही. हां, तुम्ही म्हणसाल की झोपेमध्ये स्वप्न येतात. त्याचं रॅपिड आय मूव्हमेंट्स असतात ते REM म्हणतात त्याला. त्यावेळी 1 ते 3च्या दरम्यानच ते होतात. हे मी जास्त फोकस करत नाही. कारण की अचेतन मनाच्या त्या काही क्रिया असतात, ज्याच्यावर आपण दिवसभरमध्ये फोकस केलेलं असतं एखाद्या घटनेवर त्यावेळेस ते स्वप्न पडतात. परंतु ते काही म्हणजे अ, चेतन मनाशी काही ते निगडीत नाही. चेतन मन म्हणजेच ॲक्टिव्ह मन. तर तर समाधीमध्ये हे जे दुर्गुण आहे, हे पूर्णपणे थांबलेले असतात. तर तुम्ही स्वतः बघा, की तुम्ही आता प्रॅक्टिस करताय, तर किती तुम्हाला इम्प्रूव्हमेंट वाटत आहे स्वतःहून. तुम्ही स्वतः चेक करू शकता. हे सांगायची गरज नाही. तर हे खूप खूप इम्पोर्टंट आहे, की आपण कंपेअर करायला पाहिजे. तर भगवान बुद्धांनी तर त्यावेळेसही अ, दुर्गुण नष्ट करण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी खूप सगळे प्रयत्न केले जायचे. जसं निगंटनाथ बुद्ध आहे, ज्याला आपण महावीर किंवा जैन म्हणतो तर ते पण प्रयत्न करायचे. परंतु ते खाण्यापिण्याला, अ, राहणीमानाला महत्त्व देऊन ते दुर्गुण नष्ट करायचा प्रयत्न करायचे. पण इम्पॉसिबल आहे. दुर्गुण तिथंच राहायचे. हं. आजही आपल्या ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रॅक्टिसेस आहेत. कोणी काय करतं, कोणी काय करतं, कोणी कोणी रेकी करतं, कोणी मी जास्त प्रॅक्टिसेसचे नाव नाही घेणार. कोणी महायानाची प्रॅक्टिस करतं, कोणी तंत्रयान करतं हां. तर ते स्वतः चेक करावं त्यांनी, की त्यांचे दुर्गुण नष्ट झालेले असतात. ओरिजिनल जी प्रॅक्टिस असते, जो धम्म असतो, सद्धम्म काय करतो, आपल्याला शांततेपर्यंत घेऊन जातो. जर ओळखायचं असेल, आपली प्रॅक्टिस बरोबर चालली का नाही, तर एकच चेक करा, की तुमच्या जीवनामधलं दुःख कमी झालं का नाही?
जर तुमच्या जीवनामधलं दुःख कमी होत असेल, थोडं कमी होत असेल, तुम्हाला शांतता आणि आनंद प्राप्त होत असेल, सुख प्राप्त होत असेल, तुम्हाला तुमच्या मनामधली चिड कमी होत असेल, राग कमी होत असेल, तर शुअर तुम्ही राईट पाथवर आहात. जर तुम्हाला आलोक उत्पादी म्हणजे लाईट प्राप्त होत असेल, पन्या प्राप्त होत असेल, समाधी प्राप्त होत असेल, तर शुअर तुम्ही राईट पाथवर आहात. ओके. पण जर तुम्हाला या प्रॅक्टिसमधून राग उत्पन्न होत असेल, द्वेष उत्पन्न होत असेल, तुमच्या मनामध्ये चीड उत्पन्न होत असेल, तुम्हाला अ, दुर्गुण म्हणजे तुम्हाला अ, अपुण्य करण्यासाठी मन प्रवृत्त होत असेल, शुअर ती रॉंग प्रॅक्टिस आहे. इव्हन मी शिकवत असेल आणि याच्यामधून हे सगळं म्हणजे निर्माण होत असेल, तर मी चुकीचं शिकवत आहे. ओके. पण याच्या विरुद्ध आज मी का एवढं कॉन्फिडंट बोलत आहे? कारण की रिझल्ट्स आहेत. होय, म्हणून मी इतकं कॉन्फिडेंटली बोलू शकतो, की जे काही अ, मी नाही वापरणार इथं. आय एम सॉरी, मी नाही वापरत पाहिजे. ही जी काही भगवान बुद्धांची शिकवण आपण शिकत आहे, तर ही राईट आहे का रॉंग आहे हे तुम्ही स्वतः आता चेक करू शकता. कारण की भगवान बुद्ध म्हणतात, "ओपन ऐको अ, धम्मगुण धम्मगुणामध्ये आहे ना, विसरलो मी. सॉरी. धम्मगुणमध्ये ओपन ऐको पश्चात्तां वेदितव्यो निमित्ती कम अँड टेस्ट म्हणून एक आहे. या आणि बघा. याला पालीमध्ये काय म्हणतात? सॉरी हां. हां? येस, येस. आय एम सॉरी. विसरला. एहि पस्सिको ओपनायको पश्चात्तां वेदितव्यो विनियोहिति. तर एहि पस्सिको म्हणजे काय? की या आणि बघा आणि टेस्ट करा, चेक करा. ओके. ते होतं. थँक यू मॅम. मी विसरलो होतो. सॉरी विसरण्यासाठी, थँक यू सांगण्यासाठी. ओके. तर अ, मग बुद्ध काय म्हणतात, की बुद्ध हे जे सगळे भिक्खू असतात, तर ते अ, ते सकाळी ते काय करतात, की जॅस्मिनचं फ्लॉवर बघतात. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, की विहारामध्ये फ्लॉवर्स ऑफर केल्या जातात. तर जॅस्मिनचं फ्लॉवर बघतात. तर 1 मिनिट मी इमेज चेंज करतो स्पेशली म्हणजे तुम्हाला थोडंसं त्या जास्त समजायला लागेल. एक एक मिनिट जास्त वेळ नाही. मागं आपण नावयानाचे फोटो टाकले होते. आहेत का कोणाकडे? नावयानाचे फोटो टाकले होते. स्पेशली अ, पगोडा आणि फ्लॉवर्स होते. ते ओके. नाही दिसत आहे मला. इट्स ओके. मी दुसरे टाकून तेच तर ते काय करतात, की ते फुलं पाहतात. तर ते फुलं जे असतात ते सकाळी खूप फ्रेश आणि हे असतात आणि संध्याकाळी ते विदर्ड होऊन जातात. तर त्यांना ते तिथं ते चेक बघायला लागतात. ओके, विदर्ड म्हणजेच कोमेजून जातात जॅस्मिनचे. तर तर मग अ, हे भिक्खू काय करतात, की सकाळी डिटर्मिनेशन घेतात, की संध्याकाळपर्यंत जेव्हा ही फुलं कोमेजून जातील, विदर्ड होतील, तोपर्यंत आम्हाला तोपर्यंत आम्हाला म्हणजे मग आणि फल प्राप्त करायचं आहे. तर मग भगवान बुद्ध त्यांच्या समोर अराईज होतात त्या 500 भिक्खूंच्या समोर आणि मग त्यांना तिथं ते अ, अ, हे जसं आत्ता जे मी सांगितलं हे प्रवचन देतात.
तर मग भिक्खूंना ते म्हणतात, की म्हणजे कसं तुम्ही रिमूव्ह करसाल? तर बरेच जण रिमूव्ह करायचा प्रयत्न करतात. तर कसं तुम्ही रिमूव्ह करसाल? तर ते म्हणतात, की जसं हे फूल ज्या फांदीला लागलेलं आहे, तर ते फूल आपण तोडून टाकतो. ते फूल आपण रिमूव्ह करतो, तोडून टाकतो. त्याच पद्धतीनं तुम्हाला लोभ, दोष, मोह जे आहेत, ते आपल्या मनाच्या स्रोतापासून तोडून टाकायचे. तर केव्हा तोडणार, केव्हा रिमूव्ह होऊ शकणार? ज्यावेळेस तुम्ही याला पाहायला सुरुवात करसाल डायरेक्टली. तुम्ही डायरेक्टली याला पाहायला सुरुवात करसाल. तर जे शेड्स, डिफाईनमेंट्स आपल्याला शेड्स करावं लागतात. त्याला पूर्णपणे तोडून टाकावं लागतं. तर मग भगवान बुद्ध तिथं म्हणतात, की "वस्सिका विय्या हानी मद्यवानी अमुच्यते अ, एवं रागंच दोषंच विप्पमुत्तंच भिक्खवो." हे भगवान बुद्ध तिथं सांगतात. तर मग असं सांगितल्यानंतर भगवान बुद्ध तिथं हे जसं-जसं आता थोडंसं आधी आपण जे बोललो, त्याच्यावर मग प्रवचन सुरू करतात. तर भगवान बुद्धांच्या काळामध्ये पण अ, भिक्खू 100% द्यायचे. तर हे जे आहे, तर आज जे आहे, आजचा जो धम्म आहे, तो दुर्गुणांनी माखलेला आहे. की त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रॅक्टिस बघतो. कोणी कोणी काय, कोणी काय, कोणी काय. ज्याच्या मनात जसं येईल, तसं तो धम्माला सांगत राहतो. भगवान बुद्धाची शिकवण रिप्रेझेंट करतो. तोडून, मोडून, जोडून मनाला जसं पटेल तसं करतात. हं, तसं सांगतात. म्हणजे रेफरन्स काहीच नसतो. पाठीमागं जर विचारलं, की "हे तुम्ही कुठून सांगितलं?" रेफरन्स काहीच नसतो. मोस्टली आपल्या महाराष्ट्रामधलं सांगत आहे मी. आणि भिक्खू ले पर्सनलाही फॉलो करायला लागतं. ले पर्सनलाही फॉलो करायला लागतं. ते नाही संघ हा खूप खूप पॉवरफुल आहे. आपण कोणत्याही भिक्खूला दोषारोप नाही लावत आहे. परंतु संघानं कधीही फक्त भगवान बुद्धालाच फॉलो करायचंय. संघाने कधीही ले पर्सनला फॉलो नाही करायचं. ओके. तर खूप इम्पोर्टंट आहे कारण की अ, 3 रत्न आहेत. आपण म्हणतो ना त्रिशरण, बुद्ध, धम्म आणि संघ. तर आज तर बुद्ध त्यांच्या धम्मामध्ये आहे आणि धम्मामुळं संघ आहे. तर भगवान बुद्धांचं हे जे मेडिसिन आहे, हे जे औषध आहे दुःखाचं, हे दुःखाचं औषध वाटण्याची जी जबाबदारी आहे, ती संघावर आहे. तर त्यांनी म्हणजे म्हणून संघाने कधी पण फक्त भगवान बुद्धांचंच मेडिसिन द्यायला पाहिजे. हे ले पर्सनचे मेडिसिन्स नाही हे करायला पाहिजे. कोणतीही फार्मास्युटिकल कंपनी घ्या, जसं की आपण मोठे-मोठे जे नावं आहे अ, वगैरे मेनी बिग फार्मास्युटिकल्स कंपनी ओके. तर त्यांचे जे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतात. ओके. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हे काय करतात, की बिगेस्ट फार्मास्युटिकल कंपनीलाच अप्रोच करून त्यांचेच मेडिसिन्स डिस्ट्रिब्यूट करण्याचा प्रयत्न करतात. कारण की ते ऑथेंटिक असतात. सेम लॉर्ड बुद्धाची टीचिंग पण खूप ऑथेंटिक आहे. तर ऑथेंटिकेशन जिथं असेल, तोच धम्म जर सांगितला गेला, तर व्हेरी पॉवरफुल. मला अजान जय सरांनी स्पेशली सांगितलं, म्हणजे सरळ सांगितलं होतं, की जेव्हाही काही शिकवणार, तर ओन टीचिंग कधीच नाही सांगायची. जे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे तेच सांगायचं. त्याच्या व्यतिरिक्त स्वतःचं काही सांगायचं नाही. कारण की जेव्हा त्यांनी म्हटलं, "जेव्हा तू शिकवशील आणि शिकवणार आणि जर रेफरन्सला भगवान बुद्धांची शिकवण राहील, तर त्याला कोणीही डिफीट नाही करू शकत. त्याला कोणीही क्रॉस नाही करू शकत. ते कारण की तुझ्याजवळ संदर्भ राहतील. तेच मी फॉलो करत तेव्हापासून. ओके. मला काय वाटतं हे मी कधीही सांगणार नाही. ओके. आय थिंक हा शब्द वापरणं धम्मामध्ये चुकीचं आहे. ओके. आय थिंक दिस वे लॉर्ड बुद्धा वांट टू टीच. आय थिंक दिस वे लॉर्ड बुद्धा नॉट वांट टू टीच. आय थिंक दिस इज द टीचिंग. आय थिंक दिस इज नॉट द टीचिंग. धिस इज रॉंग. हे सगळं चुकीचं आहे. ओके. तर हे का होतं? कारण की सध्याचा जो धम्म आहे तो दूषित आहे.
लोकांनी दुर्गुण नष्ट न करता हे सगळं ओके. प्लीज टेक्स्ट करू नका. तुम्ही त्यावेळेस प्रश्न आणि उत्तरं विचारल्या जातील त्यावेळेस तुम्ही विचारा. तुम्ही जर टेक्स्ट करसाल तर डिस्टर्ब होतं. ओके. तर आपल्याला काय करावं लागतं राइट एफर्ट्स खूप महत्त्वाचे आहे याच्यासाठी. ओके. राइट एफर्ट्स जे आहेत की अ, ज्यावेळेस मानसिकतेमध्ये अ, दुर्गुण असतील, तर त्यांना फॉलो नाही करायचं, त्यांना रिमूव्ह करायचं आणि त्याच्याऐवजी सद्गुण आणायचे आणि त्याला इम्प्रूव्ह करायचं. दिस इज द राइट एफर्ट. आपल्याला राइट एफर्ट खूप महत्त्वाचे असतात. ओके. कारण की जे दुर्गुण असतात ना, ते कंटिन्यू आपल्याला म्हणजे अ, नष्ट करण्यासाठी किंवा आपल्याला त्रास देण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात. आणि हे जे आपले पास्ट आणि फ्युचरचे जे थॉट्स असतात, ओके. पास्ट आणि फ्युचरचे भूतकाळ आणि भविष्यकाळाचे जे विचार असतात, ते फक्त आणि फक्त दुर्गुणांनी माखलेले असतात. ओके. तर पास्ट आणि फ्युचरचे जे काही विचार येतील, ते फक्त दुर्गुणांनीच माखलेले असतात. तर हे जे दुर्गुण असतात, हे कंटिन्युअसली आपल्याला दुःख देण्यासाठी उत्पन्न होत असतात आणि हे कंटिन्यू काम करत असतात. तर जोपर्यंत हे दुर्गुण रिमूव्ह नाही केल्या जात, थांबवल्या नाही जात, सस्पेंड नाही केलं जात त्यांचं कार्य, तोपर्यंत आपल्या मनामध्ये दुःखाची उत्पत्ती कंटिन्यू होत राहते. ओके. तर हे जे आपण जे साधक आहोत, आपलं जे मेन कार्य आहे, आपलं मेन कार्य काय आहे, की आपण कंटिन्यू एफर्ट करायचे आहे. ते कंटिन्युअसली आपल्याला एफर्ट काय करायचे आहे, की कंटिन्युअसली माइंडफुल राहायचं आहे. कंटिन्युअसली आपण आपला जो ध्यानाचा विषय आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. ठीक. तर यामुळं काय होईल, की दुर्गुणांचं जे कार्य आहे त्याला थोडंसं कुठं ना कुठं बाधा व्हायला सुरुवात होते. हे जे अ, विचाररूपी दुर्गुण आहेत, आपण काय म्हणतो, की आनापानसतीमध्ये जेव्हाही विचार येतील त्यांना सोडून द्या, सोडून द्या. त्याच्यावर लक्ष देऊ नका. कारण की हे जे विचार आहे हेच पास्ट आणि फ्युचरचे असतात. तर हे भ्रमाचे असतात, तृष्णेचे असतात. तर हे विचार आपल्याला कंटिन्युअसली चर्न करण्यासाठी म्हणजेच आपल्याला नष्ट करण्यासाठी उत्पन्न होत राहतात. हे खूप इम्पोर्टंट आहे आणि मेडिटेशनमध्ये प्रोग्रेस जर बघायची असेल, तर आपले दुर्गुण जेव्हा सबसाईड व्हायला सुरुवात होतील, आपले दुर्गुण जेव्हा शांत व्हायला सुरुवात होतील, तर ऑटोमॅटिकली स्टिलनेस म्हणजे स्तब्धता, शांतता, एकाग्रता, अ, प्रीती, आनंद, सुख हे सगळे जे गुण आहे हे मोठे व्हायला सुरुवात होतात आणि ऑटोमॅटिकली आपलं जे जीवन आहे ते ईझी व्हायला सुरुवात होतं. परंतु हे केव्हा होईल ज्यावेळेस तुम्ही इंटेन्सिव्ह प्रॅक्टिस करसाल. इंटेन्सिव्ह जसं की बरेच जण मागं बुद्धगया आले होते. तर बुद्धगयेमध्ये काय की मोस्टली आपण जे शेड्यूल ठेवतो तर ते इंटेन्सिव्हच राहतं. ते म्हणजे खूप हार्ड प्रॅक्टिस करायची असते आणि त्याच पद्धतीनं आपण जे साधक येतात त्यांना शेड्यूल रिसेट करून देतो. हे का असतं? कारण की तुम्ही जर प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवली, ओके. परंतु आपला जे दिवसभरचा शेड्यूल आहे, तो आपण तसा नाही ठेवलेला आहे. आपण तो नॉर्मल ठेवलेला आहे. का? कारण की बरेच जण जॉब करतात, त्यांना हाउसवाईफ आहे, डेली ड्युटीज असतात. डेली डेली काम असतं. म्हणून मधातलं जे प्रॅक्टिस आहे ते 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट आणि माइंडफुलनेसची प्रॅक्टिस ठेवली. तर हे काय आहे? कारण की कंटिन्युअस प्रॅक्टिस, कनेक्टेड प्रॅक्टिस असल्यामुळं दुर्गुणांना जास्त वेळ भेटत नाही अफेक्ट करण्यासाठी. माइंडफुलनेस राहतं. त्याच्यानंतर आपण शीलानुस्मृतीला जास्त फोकस करतो. यामुळं काय राहतं, की शील पण दुर्गुणांना अ, अपुण्यांना स्टॉप करण्यासाठी खूप पॉवरफुल असतात. हे पण त्यांना सबसाईड करतात, सस्पेंड करतात. तर ही प्रोग्रेस या सगळ्या शेड्यूलवर महत्त्वाची असते. ओके. तर रिझोल्यूशन काय आहे, की आपण हे सगळे भिक्खू मग सकाळपासून ऑनेस्ट प्रॅक्टिस करायला सुरुवात करतात.
तर जेव्हा त्यांना समजतं, त्यावेळेस काय होतं, की जे लोकं होते सॉरी जे लोकं होते ते उद्घटितान्य आणि विपचितान्य या 2 प्रकारचे होते. आणि 1000 वर्षानंतर नेय आणि पदपरम हेच लोकं राहिलेले आहेत या मेंटॅलिटीचे. तर उद्घटितान्य आणि विपचितान्य म्हणजे की जे लोकं ट्रुथच्या सानिध्यात आल्यानंतर स्वतःला क्विकली चेंज करायचे. आणि आज कसं आहे की नेय आणि पदपरम काय आहे की नेयला काय आहे की नेय जो मेंटॅलिटी असते त्याला त्याला पहिले धम्म समजून घ्यावा लागतो. त्याच्यानंतर त्याला प्रॅक्टिस करावं लागतं. त्याच्यानंतर त्याला रिअलायझेशन व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर रिमूव्हल ऑफ डिस्ट्रॅक्टिंग थॉट्स म्हणू किंवा सॉरी रिमूव्हल ऑफ डिस्ट्रॅक्टिंग क्लेशस हे जे दुर्गुण आहेत, हे रिमूव्ह करायला तो सुरुवात करतो. हे नाही आहे. परंतु त्या काळचे काय होतं, की ते क्विकली त्यांना अटेनमेंट भेटायची. का? कारण की त्यांची मेंटॅलिटी तशी होती. ओके. तर आपण पण जो आपण 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 हे नाही मी हे नाही म्हणत, की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे. परंतु 1000 वर्षाच्या नंतर भगवान बुद्ध गेल्यानंतर 1000 वर्षाच्या नंतर आता सध्या 2च मेंटॅलिटी आहे. जे प्रॅक्टिशनर आहेत. तर यांना थोडे जास्त एफर्ट टाकावे लागतात. पण हे हे नका समजू, की तुम्हाला पाथ आणि फ्रुक्शन भेटणार नाही. शुअर भेटणार. ओके. 100% तुम्ही जर राइट एफर्ट करताय, माइंडफुल आहे, ग्रॅज्युअल प्रॅक्टिस करताय, परफेक्ट प्रॅक्टिस करताय, शुअर भेटणार. आणि याचे जे रिझल्ट्स आहे, भेटतं की नाही भेटतं, ते चहानामध्ये आहेत. ओके. जे हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये आहे, ज्यांना लाईट उत्पन्न होत आहे, जे एफर्ट करतायत. ओके. लाईट उत्पन्न होते, ज्ञान येते म्हणून आपण हे मनामध्ये आणू नका, की मलाही हे प्राप्त व्हायला पाहिजे. जिथं तुम्ही प्राप्ती आणि मी आणि मला आणणार 100% शुअर आहे, की तुम्हाला ते भेटणार नाही. का? कारण की तिथं मी आणि अ, म्हणजे अ, मी आणि लोभ उत्पन्न होत आहे. ओके. तर यामुळे काय होईल, की प्राप्त होणार नाही. ओके. म्हणून मी आणि लोभ जो आहे, माझा लोभ जो आहे प्राप्तीचा, तो प्लीज रिमूव्ह करा. तर तुम्हाला 100% समोर प्रॅक्टिसचे रिझल्ट दिसतील. ठीक आहे. तर माइंडफुलनेस खूप इम्पोर्टंट आहे प्रॅक्टिसमध्ये हां. तर मेंटेन ठेवा प्रॅक्टिस. तर काय होतं, की भगवान बुद्ध तिथं त्यांना प्रवचन देतात. हां, तर अ, हे संध्याकाळपर्यंत खूप स्ट्राईव्ह करतात. स्ट्रायव्हिंग म्हणजे खूप प्रॅक्टिस करतात. तर प्रॅक्टिस केल्यानंतर भगवान बुद्ध येथे प्रवचन देतात. प्रवचन दिल्यानंतर हे जे 500 भिक्खू असतात, हे सगळेचे सगळे अनंत बनतात. तर अनंत बनणं म्हणजे काय, की स्वतःचे 10 दुर्गुण यांचे नष्ट होतात. हं. सखायविट्टी, विचिकिच्छा, शीलबत, परमस्य, कामराग, रूपराग, कामराग, रूपराग, अरूपराग, अ, मान असे हे 10 दुर्गुणांवर एक प्रवचन आहे. मी ते आज टाकून देतो. ओके. तर मी त्याला पालीमध्ये नाही निवारण नाही. मी टाकून देतो. ओके. आज तुम्ही ऐका ते. तर हे 10 दुर्गुण त्यांचे कंप्लीटली रिमूव्ह होऊन जातात आणि ते अनंत होऊन जातात. तर प्लीज अंडरस्टँड की तुम्ही जी काही प्रॅक्टिस करते अ, त्याला सपोर्ट जगामधल्या खूप चांगल्या-चांगल्या भिक्खूंचा आहे. ते तुमच्यापर्यंत खूप खूप चांगले भिक्खू येत आहेत. हे तुमचे पुण्य आहे, हे माझे नाही. हे तुमचे पुण्य आहेत. हे तुमच्या पारमिता आहेत. त्यामुळं तुम्हाला हे सगळं इझिली आणि क्विकली भेटत आहे. परंतु क्विकली भेटण्यासाठी पण तुमची मागची प्रॅक्टिस खूप इम्पोर्टंट आहे. कारण की तुम्ही मागं कुठं ना कुठं कोणत्यातरी जन्मामध्ये हे सगळं केलेलं आहे. ओके. तर आपल्याला इम्पोर्टंट काय आहे, की आपल्याला त्यांना म्हणजे तृष्णा जी आहे ती कमी करायची. त्याच्यानंतर आपली अविद्या आपल्याला नष्ट करायची. या तृष्णेमुळं आणि अविद्येमुळेच आपण या पुनर्जन्माच्या प्रक्रियेमध्ये फसलेलो आहोत. ओके. तर कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात.